नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विभागीय बैठकीला या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रातील विभागीय बैठक जी आहे ती नाशिकमध्ये पार पडते। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या संपूर्ण 5ही जिल्ह्यांचा जिल्हानिहाय आढावा या ठिकाणी घेतला जातो आहे। खरं म्हणजे लवकरच महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी रणनीती कशी असेल, पक्षाची भूमिका काय असेल, कोणकोणत्या मुद्द्यावर यापुढच्या काळामध्ये काम करावं लागेल आणि एकूणच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून काय भूमिका आता पक्षाला घ्यावी लागेल या दृष्टिकोनातून या बैठकीकडे जे आहे ते बघितलं जातं आहे। आणि या बैठकीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे असतील, त्याचप्रमाणे पक्षाचे सचिव असतील, ते या ठिकाणी या बैठकीला उपस्थित आहेत। परंतु आत्ताच जी नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्याची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या बैठकीनंतर दोन गट जे आहेत, अहिल्यानगरच्या शिवसेनेचे शिंदे गटाचे 2 गट जे आहेत ते आमनेसामने आलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। कुठेतरी या गटातल्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं देखील दृश्य आपल्याला या व्हिडिओमधून समोर येताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे कुठेतरी शिंदे गटामध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचं प्रथमदर्शनी तरी या व्हिडिओवरून आपल्याला समोर येत आहे। परंतु येथील काही पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता असं देखील सांगितलं जातं आहे की शरद पवार गटातील काही कार्यकर्ते या बैठकीमध्ये शिरल्यामुळेच त्यांना बाहेर काढण्यासाठी हा वाद झाला असं देखील काही पदाधिकारी या ठिकाणी सांगतायत। त्यामुळे निश्चितपणे हा वाद कशामुळे झाला ते आत्ता तरी सांगता येणार नाही, परंतु जे काही दृश्य आपल्या समोर येत आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारीच एकमेकांशी भिडल्याचं या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता पदाधिकारी पत्रकार परिषदेला सामोरं जातील, मंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्येच खरं म्हणजे हा वाद जो आहे तो कशामुळे झाला, का बरं झाला, यामागचं नेमकं कारण काय होतं ते आपल्याला स्पष्ट होईल। परंतु सध्या तरी आपण जर हे व्हिडिओ बघितला तर बैठकीमध्ये पत्रकारांना कुठेतरी प्रवेश नव्हता आणि हा व्हिडिओ समोर येताना समोर आलेला आहे, माध्यमांसमोर आलेला आहे। आणि यामध्ये हा जो परिसर आपण बघतोय तो एक्सप्रेस इन हॉटेलच्या बाहेरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये बाहेर आल्यानंतर कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे परिसरामध्ये काही काळात तणावाचं देखील वातावरण निर्माण झालेलं होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं हा तणाव कुठेतरी आता निवळलेला आहे आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे कार्यकर्ते आता बाजूला झालेले आहेत। त्यामुळे आता हा वाद नेमका कशामुळे झाला हे काही वेळामध्येच समोर येईलच, परंतु आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आपल्याला दिसून येते। मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।